डोळा लागला वाटतंय. झोप झोप, मी मागावून. ओके, आमची घमंड पार उतरली बरं का. कसली घमेंड? नाही, आजपर्यंत स्वतःला मोठे रत्नपारखी समजत होतो आम्ही, पण या रत्नाचे पैलू कधी दिसलेत आम्हाला. म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला? आता हे बी आम्हीच सांगायचं का? थांबा तिथेच, आणून देते मी तुमचा तनखा. त्यो देशीलच ग, पण आज जरा चवचा काय म्हणतोय. फार सैल सोडू नका. कोणासमोर काय बोलताय याची शुद्ध आहे तुम्हाला? आम्ही शुद्धीतच बोलतोय इनामदारीन बाई. नुसता पैसा आणि चांगलं खायला मिळालं की सगळी सुख मिळाली असं होत नाही. या चिरेबंद जवान शरीराची आणखीन एक भूक असतेच की तिला आतल्या जाणं बरं नाही. तुम्ही आधी इथून चालते व्हा. निर्लज्ज. निर्लज्ज? तरी बरं, आजपर्यंत तुझी लाज आम्हीच राखली. बघ, नीट विचार कर. यानं तुझाही आत्मा थंड होईल आणि आमचाही. शिवाय सारं कसं बिनबोबाट. मग बदामराव, तुम्हाला हवा तेवढा पैसा मागा, मी देते. वाटल्यास तुमच्या हाताने गळा दाबून जीव घ्या माझा, पण माझ्या अब्रूवर उठू नका हो. अरे, यात अब्रूचा प्रश्न आलाच कुठे? हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. आम्हाला सगळी औषधं माहिती आहेत. नाही नाही, जीव गेला तरी मी हे पाप करणार नाही. शांते, जास्त नखरे करू नकोस. आम्ही नुसतं तोंड उघडलं तर आज खुशीत न्हावून निघाले तुझी लाडकी अक्का वेळी होऊन जीव देईल. गाव तुझ्या आणि तुझ्या पोराची गाडवावरून थिंड काढेल. एका क्षणात या वाड्याची मसण होईल. बदामराव, मी तुमच्या पुढे पदरपासून भीक मागते. माझ्यावर दया करा. मी तुमच्या धाकट्या बहिणीसारखी आहे. मला तुमच्या बहिणीला असलं पाप करायला लावू नका. हे बघ, मला नाटकं आवडत नाहीत. माग आपल्या जवानीचा बाजार म्हणून पोट वाढून घेतलंस, ते पाप इथे इनामदाराच्या नावाखाली दडवलंस. त्या भोळ्या भाबड्या वहिनी साहेबांना फसवत आलीस, तेव्हा तुला पाप दिसलं नाही आणि आता तुला पाप पुण्य आठवतं काय? शांते, जी गोष्ट मला पाहिजे असते ती मागत नाही तर ते हिसकावून घेतो. तुला माहित नाही शांते, इथली दौलत तुझ्या हातनं लाटायला मिळावी म्हणून इनामदाराचा काटा काटा परस्पर बिन तिथं तुझ्या सकट तुझ्या पोराला आणि वाड्याच्या वैभवासकट वैरी साहेबांना मातीला मिळवायला मला वेळ लागायचा नाही. बदामराव म्हणतात आम्हाला. खरे बदामराव, मी तयार आहे. माझी आधीच तयारी होती. पण बाईच्या जातीने लगेच होकार कसा द्यायचा म्हणून. पण इथे नको. हा, मग कुठेतरी दूर. हे मला सांगायला काय पाहिजे? वहिनी साहेब कृष्णाला घेऊन माहेर गेल्यात. तू असं कर, रात्री 12 वाजता गावाबाहेरच्या पडक्या देवळात ये. नको नको, इतक्या लांब नको. मला भीती वाटते. त्यापेक्षा तुमच्या वाड्यावर नाही का जमायचं? नको नको, वाड्यावर नको. का? तो शेडजी आणि रेंजर कावळ्यास काही केव्हा टपकल्याचा नेम नाही. तू असं कर, काय? तू देवळात ये पडक्या. बर, पण आता जा तुम्ही, नाहीतर तुळसा येईल ना एवढ्यात. हो, पण नक्की ना? हो, 12 वाजता देवळात. येऊ. मुजरा तुम असं करते राजेसा. यंक्या जी, अजून थांबलायस? जायचं नाही? अहो मालक, तुम्हाला घेतल्याबगैर मी कसं जाईल? बरं, हे बघ, तू गाडी घेऊन जा घराकडे आणि गाडी लाव गॅरेजला. आम्ही पाटे पाटे येऊ. तू खाली सोप्यातच झोप. चल सुट. ते शाला बघते बदामराव शाला निघून गेला. हे नाग्या गेला कुठं? त्या शिकारीच्या टायमाला शाला कुत्ता भाग गया.
अरे ना त्याच्या पाळतीवर जरी असला तर आपल्याकडे रस्त्यावर कसा येईल तू? हा ते पण आहे. हा. काय झालं? ऐकलंस? काय झालं? पोलीस गाडीचा आवाज. ते राहू दे. ए शाला, ए बदामराव शाला जीप न घेता एकटाच गेला म्हणजे काहीतरी शाला लफडा असणार. चल आपण त्याच्या मागणं जाऊया. आपण तिथे जाऊन काय करणार? अरे तू घाबरते कसाला? आम्ही आहे ना तुझ्या संगती. चल अरे तू अशा कर, तू चल पुढे, आम्ही मागणं येते तुझ्या. चल तू चल. अरे घाबरते कशाला? अरे रेंजर सारखा रेंजर माणूस पाहिजे मी. घाबरते तू चल. अरे वा, आमच्या आधी हजर. हो, गेले कित्येक दिवस मी याच संधीची वाट पाहत होते, पण कुणी यायचं तर नाही ना इथं. अगं असं भलतेला कोणी फिरकत नाही इकडे. तुला जाणली असेल, पण आमचा रोजचा राबता आहे की इकडे. का अजून लांब का? आमची भीती वाटते. ही गे वाईच, मग बघ कशी मजा येते ते. अरे असे असे हसत काय बघतेस आमच्याकडे? हा, बघते आमचे बदामराव किती हुशार आहेत ते. भोळ्या बकुळीशी प्रेमाचं नाटक करून इनामदारांचा परस्पर काटा काढला. वा, आम्हाला कोंडीत पकडून इनामदारांची तिजोरी खाली केली. गाडी घेतली, शेतीवाडीही घेतली. शेवटी तुमचं लक्ष गेलं आमच्याकडे, आणि आम्ही तशा ऐकत नाही म्हटल्यावर आमच्या अक्काला आणि बाळाला नाहीसं करून इनामदार घराणं मातीला मिळवेल अशी धमकी देऊन आम्हाला इथे यायला भाग पाडलं. खरंच केवढं कृष्ण कारस्थान हे. आम्ही खुश आहोत तुमच्या अक्कल हुशारीवर. लय गोड बोलतेस. हे बघ, आता बोलत बसायला येळ नाही. घे घे. नीच, इनामदारांचा खून पाडून तू त्यांच्या मैत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावलास आणि वर त्यांच्या घराण्याची राखरांगोळी करायला निघालास. भोग भोग आता तुझ्या कर्माची फळं. हे काय करून तुम्ही बसले वहिनी साहेब? हे बदामरावसाठी कशाला तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळले वहिनी साहेब? हवालदार, पकडा त्या नाग्याला. हँड्स अप नाग्या, अजिबात हालचाल करू नकोस. यू आर अंडर अरेस्ट. साहेब, तुम्ही आता मला खुशाल फासावर चढवा. हे जनावर म्या मारलंय. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या हाताने बदामरावाचा खून केलाय. इनामदार घराण्याची आणि माझ्या आबरूची राख रांगोळी करायला निघाला होता. नीच. तांबळे, बाईना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. डॉक्टर साहब, ते डॉक्टर साहब, रात्री चांगला ऑपरेशन झाला. हा, ते सकाळी मॅजिस्ट्रेट साहेब आला तो वहिनी साहेबने आपण स्वतः खून केला असा खडखड जमाने दिला. हे आता मी त्याला भेटायला गेलो तर आमच्याशी चांगला बोलला. हे असं असताना ते बेशुद्ध काय म्हणून झालं?
डॉक्टर साहेब काही घाबरण्यासारखं तर नाही. तसं काही सांगता येणार नाही, कारण जखम खूप खोल आणि वेडीवाकडी होती. शिवाय यातून काचेचा तुकडा निघालाय. रक्तस्रावही खूप मग झाला. आमचा खून घ्या डॉक्टर साहेब, आमचा खून घ्या. लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे, पण वहिनी साहेबचा जान वाचायला पाहिजे. वहिनी साहेब आल्यामुळे घराला घर पण आलं. डॉक्टर साहेब औषधाला दिवा लागला. काही पण करा डॉक्टर साहेब, वहिनी साहेब वाचायला पाहिजे. आमचा खून घ्या डॉक्टर साहेब, आमचा खून घ्या. शेठजी, किती वेळा सांगताय? जे जे म्हणून करता येण्यासारखं आहे ते सर्व आम्ही करतो आहोत. आता ते शुद्धीवर आले, पण आतल्या आत रक्तस्राव झाला किंवा रक्ताच्या गाठी झाल्या तर कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. पण आपण प्रयत्न करूया. त्या अक्का कोण? त्यांना भेटायचं म्हणत होत्या. त्यांना जरा लवकर बोलावून घेतलं तर बरं होईल. हा? शेठजी, हा. अक्का माणूस धाडलाय त्यांना आणायला. येईल, इतक्याच येईल. तुम्ही काय फिकर नाही करायची वहिनी साहेब, काही फिकर नाही करायची. आम्ही आहे ना. शेठजी, किती किती त्रास तुम्हाला. नाही वहिनी साहेब, असा विचार नाही करायचा. आम्हाला अक्का, अक्का आली का? अक्का, अक्का. ताई, ताई, ताई. अक्का, किती वाट बघायला लावलीस का? राजा, माझी जवळ ये. पप्पा ते मला पुन्हा पुन्हा कधी मागणार नाही आम्ही. ताई, राजा, जा बाळ, जा आपल्या ताई जवळ जा. जा. माझे सोन्या तो. अक्का, अक्का, मला फक्त तुझ्याशी तुझ्या एकट्याशीच बोलायचंय. अगं, घरी गेल्यावर बोलू आपण. तू आधी लवकर बरी हो. आता मी आले, बाळ आलाय. ताई, ताई तू आधी लवकर बरी हो. नाही अक्का, तेवढा वेळ नाही आता. मी मी फक्त तुझ्या आणि बाळाच्या भेटीसाठी थांबले होते. ताई, असं वेड्यासारखं बोलायचं नाही. अगं, अगं बरं वाटेल तुला. उगीच खोटी आशा दाखवू नकोस. अगं अगं सगळं काही कळलंय मला. ताई, फार फार थोडा वेळ राहिलाय ग माझ्यापाशी. मावशी, मावशी रागवू नकोस. क्षमा कर मला. ताई, ताई काही वेडवाकडं मनात आणायचं नाही. अगं,
अगं सगळं काही ठीक होईल. अगं, माझं मरण मला माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. ताई, ताई, अगं, असं का बोलतेस? वेडी आहेस का तू? होय, वेडीच आहे मी. अक्का, अक्का, तू मला एक वचन दे. वचन? कसलं वचन? अक्का, हा? आता आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तू मन घट्ट करून ऐकशील. बोल ताई, बोल. अक्का, हा? अक्का, इनामदार साहेबांनी घातलेली शपथ मोडून मी तुला सांगते. हा? थांब ताई. अगं काही सांगू नकोस मला. तू जे मला सांगणार आहेस ते आधीच ठाऊक आहे मला. आपला कृष्णा यांचा मुलगा नाहीये. तो तुझ्या विशूची गोड प्रतिमा आहे, तुझ्या प्रेमाची गोड आठवण आहे. यांना कधीच भूल होणार नव्हतं. अक्का, तुला कोणी सांगितलं हे? ज्यांनी तुला कोणाला सांगू नको अशी शपथ घातली होती ना, त्यांनीच. अक्का, खरं सांगतेस हे? अगदी खरं. ज्या दिवशी तुला घेऊन ते वाड्यात आले त्या दिवशी रात्री आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. ताई, फार मोठ्या मनाची होती ग स्वारी, आणि मोकळ्या उदार स्वभावाची देखील. आयुष्याच्या शेवटच्या घटकेला सुद्धा आपण घातलेली शपथ मोडल्याचे पाप करू दिले नाही मला. ताई, आपला कृष्णा शाळेत जाताना त्याचं नाव काय लावणार ठाऊक आहे तुला? विश्वास हिंदूराव इनामदार. तुझ्या विशूची आठवण तुला शेवटपर्यंत राहावी म्हणून. अक्का, खरंच किती मोठ्या मनाचे आहात का तुम्ही दोघं. मी कोण कुठली, पण मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलंस तू. माझ्या बाळावर तू पुढच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंस. माझ्या बाळाला इनामदारांचं नाव दिलंस, आणि इनामदारांनी माझ्या आब्रूवर पांघरून घालून मला मानाचं चिन्ह दिलं. खरंच परमेश्वराने मला किती मोठ्या माणसांची संगत दिली. अक्का, अक्का, तुम्ही दोघांनी मला सगळं काही दिलंय, सगळं काही दिलंय. नाही ताई, नाही. आमच्यापेक्षा तू आम्हाला दिलेलं दान फार मोठं आहे. खरंच फार मोठं आहे. आमचं इनामदार घराणं असंच जिवंत राहावं, त्याचं नाव असंच चालू राहावं, यासाठी तू आपल्या रक्ताचा सडा सांडलास. यांच्या खुन्याला तू कायमचा नाहीसा केलास. आई होऊन सुद्धा तू मात्र वांजुटी जिडे जगलीस. आपलं आई पण मला दान केलंस, यांना पितृत्व बहाल केलंस. खरंच ताई,
धाकटी असून सुद्धा तू आमच्यापेक्षा फार मोठी आहेस ग, फार मोठी आहेस. तुझे हे उपकार